मुंबई गनगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका. वाजेचा डंका डंका वाजच मुलकी, राहण्याला गुलाबाची फुलकी. पाहिली मुंबई पाहिली मुंबई. शाहीर पठ्ठे बापूरावांचं हे गीत आजही मनात रुंजी घालते. मुंबई एक अविस्मरणीय शहर, सतत घड्याळाच्या काट्यावर चालणारे, या धावपळीतही अमूल्य अशी माणुसकी जपणारं हे शहर. या शहरात जोमाने वाढतायत ती फक्त सिमेंटची जंगलं, उभे राहतात उंच उंच टॉवर, आणि इथे गुदमरतोय प्रत्येकाचा श्वास. मग मोकळा श्वास घेण्यासाठी एकच पर्याय उरतो, आठवडाभर भरपूर काम करायचं आणि विकेंडला निघायचं सफरीवर, निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेण्यासाठी. मी निघालीये, तुम्हीही येताय ना? चला मग. दक्षिण भारतातील कर्नाटक या राज्यामधील गोकर्ण हे छोटंसं गाव. इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या देशातूनच नाही तर विदेशातूनही लोक इथे येतात. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथली मंदिरं, लेणी, निसर्ग सौंदर्याने नटलेले समुद्र किनारे. या पवित्र ठिकाणी महादेवाचं आत्मलिंगही स्थापन आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी लोक इथे येतात. मुंबईवरून गोकर्णला जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनवरून मत्स्यगंधा या ट्रेनने आम्ही आलो आहोत. पहाटेचे 3:30 वाजले आहेत आणि आत्ताच आम्ही इथे पोहोचले गोकर्ण रोडला. आणि इथलं क्लायमेट बघून असं वाटतं की थोड्या वेळापूर्वी मस्त पाऊस पडून गेला इकडे. गोकर्ण रेल्वे स्टेशनवरून गोकर्ण हे गाव 11 किलोमीटर आहे. इथून दिवसा रात्री तुम्हाला रिक्षा मिळेल. रात्रीच्या रिक्षाचं भाडं 350 ते 400 रुपये, तर दिवसाचं 300 ते 350 एवढं घेतलं जातं. पण तुम्ही स्टेशनवरून 10 ते 15 मिनिट चालत पुढे गेलात, तिथे एक बस स्टॉप आहे. त्याचं तिकीट फक्त 12 रुपये आहे. गोकर्ण बस स्टॉपवरून चालत अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर मुख्य मंदिर आहे. ही आहे कोठी तीर्थ पुष्करणी. मुख्य मंदिरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर इथे स्नान करून लोक दर्शनाला मंदिरात जातात. नमस्कार, मी ऐश्वर्या पाटील पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, फर्स्टली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी because after a long time I'm uploading this video on our YouTube channel, but I'm going to explore a beautiful place in Karnataka. कर्नाटकामधील गोकर्ण हे ठिकाण तर तुम्हाला माहीतच असेल, पण कदाचित काही लोकांना माहिती नसेल. गोकर्ण या ठिकाणी खूप छान असे बीच आणि इथली प्राचीन मंदिरं, जे की आपल्या देशातच नाही तर विदेशातही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. आणि विदेशातूनही लोक इथे दर्शनासाठी येतात. आणि हे खूप छान असं ठिकाण हे एक्सप्लोअर करण्यासाठी येतात. हे ठिकाण बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. या पवित्र ठिकाणी महादेवाचं आत्मलिंगही स्थापन आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी लोक इथे येतात. मुख्य मंदिरात जाण्याआधी तुम्हाला श्री महागणपती देव हे मंदिर लागेल. आधी या मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊनच आम्ही पुढे आलो आहोत. हे आहे महाबळेश्वर मंदिर.
महादेवाचं आत्मलिंग इथे स्थापन असल्यामुळे संपूर्ण जगभरातून गोकर्णमधील महाबळेश्वर मंदिराचं दर्शन लोक घेतात. या ठिकाणी महाबळेश्वर नावाचं आत्मलिंग किंवा अमृतलिंग पिंड स्वरूपात आहे. या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण या सर्व तीर्थक्षेत्रात कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्ह्यात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्रकिनारी गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचं आत्मलिंग मिळवलं त्याची श्री गणेशांनी या क्षेत्री स्थापना केली. तर या प्राचीन मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे पार्वती आतमध्ये स्थापनानंतर शंकर भगवान गोकर्ण येऊन वास करतात. वास करायचे ठरवतात. पण पार्वती बोलते काशी मुक्ती क्षेत्र, पौराणिक क्षेत्र आहे, मुक्ती क्षेत्र आहे. गोकर्णपेक्षा काशी विशेष आहे, फार फार महत्त्व आहे. पण काशीला समुद्र नाही, गोकर्ण समुद्र आहे. त्याच्यामुळे समुद्रच अधिकंपन आहे. समुद्र असल्याप्रमाणे ते पार्वती बोलते गोकर्ण श्रेष्ठ आहे, काशीपेक्षा गोकर्ण श्रेष्ठ आहे. म्हणून ते शेवटी ठरवून गोकर्णला वास करते. मग स्थळ पुराण इथे राहणाऱ्या काही लोकांची घरं आपण पाहिली तर प्राचीन काळात घरं कशी होती, अगदी त्या पद्धतीनं इथे घरं आहेत. इथे मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे काही घरांमध्येच इथे विहिरी आहेत आणि त्या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे केळी, नारळ आणि फणसाची झाडं तुम्हाला दारासमोर आणि परसदारातही खूप जास्त पाहायला मिळतील. हा आहे गोकर्णचा बाजार आणि इथे विशेष म्हणजे विविध प्रकारचे मसालेही मिळतात. आपण या समुद्र किनाऱ्यावरून त्या मंदिराच्या इथे कुठे जाणार आहोत? हे राम मंदिर. असंही म्हटलं जातं की रामायण काळात स्वतः प्रभू श्रीरामांनी इथे तपश्चर्या केली आहे. एका बाजूला पश्चिम घाटाचा डोंगरी भाग व दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र. यातून जाणारी गोकर्णची वाट पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते. सुट्टीत मनसोक्त भटकायला हवं. आपल्याच देशात किती निसर्गरम्य स्थळं आहेत, कधीतरी त्याचा आनंद हा घ्यायलाच हवा. हे भरतेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर अथांग पसरलेला हा समुद्र. तर आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि कर्नाटकमध्ये अशी भरपूर ठिकाणं आहेत जी निसर्गरम्य अतिशय सुंदर आहेत आणि ते ठिकाणं, त्याची काही ठिकाणं पाहण्यासाठी हा पार्ट 1 आहे. याच्यानंतर पार्ट 2 आणि पार्ट 3 येईल. तोही नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.